अरे कुठे पळते? त्याची चली सगळी खराब. अरे पडेल वगैरे कुठे? तो पण मला ग्लास घेऊन तिच्या मागे पळतो. अरे आता ती जाते का गावाबाहेर? आम्ही इथे ग्लास घेऊन थांबलोय बघ की येईल ही. पळालीच ते. ओ बापरे. डोका मोडून हाय, आज आम्ही मावशीच्या घरी आलोय, बाळगमट्टीला आमच्या. आणि आमच्या मावशीच्या ह्याच्यामध्ये कशामध्ये परड्यामध्ये मोगऱ्याचं पण आहे ना. ये ती येत नाहीये ती. जास्वंदाचं झाड आहे. जास्वंदाचं झाड आहे, मोगऱ्याचं झाड आहे. तर आम्ही फुलं तोडायला आलोय. हे बघ कुठे? ओ थांब थांब. किती ब्युटिफुल आहे. तोडू काय? किती मस्त आहे. बापरे. आम्हाला गणपती बाप्पासाठी फुलं विकत आणावी लागतात आणि घरी येईपर्यंत ती फुलं पूर्ण कोमेजून जातात. तिथे ह्यांचं एवढं पूर्ण मस्त ही जी झाड आहे. पट्टी आहे ती बघ. अय्या, इथे तर किती लागली आहेत. बाप. जास्वंदाच्या झाडांची. ये ज्योती पुढे थोडं. चल. पूर्ण भरलंय बापरे. फुलांनी झाड. इतकं मस्त वाटतंय बघायला. चंद्र पण दिसतोय. अरे हा रे. चल. ही आमच्या अरे हे काय नाही. आमच्या मावशीच्या भावनाच्या काकाची मुलगी आहे. ही आता मोगऱ्याचं फुलं तोडायला आम्हाला हेल्प करणार आहे. घरातल्या लोकांना असं हे बघून खूप आश्चर्य beauty वाटतं. बघून आम्हाला असं वाटतं काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरीच बघितलं. मग ह्यांना वाटतं की हे काय फुलंच आहेत आणि एवढे शॉक झालेत. बापरे, घाबरलो. भावनाच्या काकांचा मुलगा आहे आणि ह्यांच्याकडे बकरी आहे. एकदम ह्यानी बकरी सोडली, आवाज भीती वाटली. हे ते काय आहे? बघू. बघू बघू. बांधलंय ना. कधी जन्माला आल्या? किती किती. हे बोल. भारी. हात लावूच नको. नको, अंगावरती येईल. प्रकारची फुलं आज आम्हाला बघायला भेटणार आहे. इतकं मस्त वाटतं फुलं बघून. छान तुळस पूर्ण एरिया. पर्पल कलरची तुळस. मला वाटतं ह्याला कृष्ण तुळस असं काहीतरी बोलतात. हो. फुलं तर जास्वंदीच्या फुलांची अजिबात. गणपती बाप्पाला मोठं. हे कुठलं फुल आहे? गुलाब. थांब. हे बघ वरती किती मोठा गुलाब आलाय. कुठे? पण काटे असतील ना ह्याला? नाही, हा वेगळा गुलाब आहे. तोडू. तुमचं झाड आहे हे लोक बोलतील की इथे येऊन फुलं तोडली. सगळ्या फुलांच्या मागे पागल झालेत. नाही दिसत आहे. थांब. मस्त वाटतंय. तीन टाईपच्या जास्वंदीचे झाड आहे. ही एक वेगळी जास्वंदीचं फुल आहे, हे वेगळं, हे एक वेगळं आहे. आणि आता अजून पिंक कलरचं पण एक झाड आहे. कुठे हे पिंक वालं? कुठलं? फुलाचं नाव माहित नाहीये. पण खूप सुंदर सुवास याला. तुम्हाला माहित असेल तर प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा हे कोणतं फुल आहे. वाव, मस्त. क्रेझी. हा पूर्ण मोगरा. ती जे लोक पण गजरा लवर आहेत त्यांच्यासाठी तर हा स्वर्ग आहे. हे पूर्ण जितकी नजर जाईल तिथपर्यंत मोगरा तुम्ही काढून दमाल, पण मोगरा संपणार नाही. शीट. खतरनाक. वास पण खूप मस्त आहे. ते दरवळतोय सगळीकडे. परफ्यूम फॅक्टरी मध्ये आलोय मोगऱ्याच्या. भारी. हे नको काढू. हे काढूच नको. तिला काढू दे मग. हे पण थोडं काढते असंच टाइमपास साठी. असं हातामध्ये केसांमध्ये इकडून गजऱ्या मोगऱ्याची फुलं काढून असं हे केलंय. ज्योती बघ इकडे. हाय. जमलं तर येऊ द्या. मोगराच मोगरा. कसं वाटतं तुम्हाला एवढ्या छान निसर्गामध्ये राहून?
तुम्हाला तर सवय झाली आहे, तुम्हाला काय नवीन नाहीये. आमच्यासाठीच हे नवीन आहे की हे लोक काय बावळट आहेत हे ना, हसतायत म्हणजे खरंच त्यांना आपण बावळट वाटतो. हा वेगळ्या प्रकारचा झेंडू आहे, ह्याच्यावरती मधमाशा वगैरे बसतात असं सांगितलं. हे काय नाहीये. बोल. लाईट पण चालू झाली. बोल. थोडं पुढे एवढी फुलं आम्ही तोडली. ही भावना आहे आमच्या मावशीची मुलगी, जॉबला गेलेली आता आली. बाप, तुम्ही लोक का पळताय? तो तर पळालाच. तिथे बघून पळा. ही तुझ्या मागे जाते. तू जिथे जाशील तिथे ती मागे मागे. ठीक आहे. ते तुला ह्याचा एक फोटो काढ फक्त. पागल लोकांना हा दिखानी पडेल. ते पण तिथे लागलाय भोपळा. मोठा आहे भाई. एकच आहे. एकच आहे वाटत. तो पण कुठे कुठे? भोपळाच आहे. ओ तो पण भोपळाच आहे ना. हा हा, मला तुम्ही वेड्यात का? मस्त. चल, किती मस्त आहे. ते बघ किती तोडून ठेवलेत. हा काय खराब झाला म्हणून इथे ठेवलंय का? चल, उचल रे. काढू शकतो तो काढू नको सर. नाही, फक्त उचलून दाखवते. बापरे, डोलू डोळू भोपळा. तिचा फेवरेट आहे भोपळा. मम्मी इथे उभी आहे. दिवस रात्र भोपळा खाऊ शकते ही बाई. अरे यार. होते 20 रुपये पाववाली लोक आहे आम्ही. आम्हाला मोठा भोपळा बघून असंच वाटेल ना. इथे किती छोटासा भोपळा लागलाय. बापरे बाप. मस्त. तिला खूप प्रॅक्टिस आहे. आम्ही जत्रेत आलेलो तेव्हा पण ती बनवतच होती आणि सगळ्यांना देत होते. बोलू दे पहिला. थांब, बोला. कोण बोलते? मामी तुम्ही बोला. अरे यार, बोला ना. आज ही मेरी शादी हुई है और अभी मेरे को खाना लेने को बोल रहे हैं. बोला बोला. एक्सपिरियन्स राहायलाच पाहिजे. स्मॉल उखाणा. मी कसं घेतला? एवढ्या लग्नामध्ये जाता काहीतरी बोलायचं. भाजी मेथी ती वैशाली माझ्या प्रीतीची. हे काय असं कॉपी नाही करायचं. असं पानसट उखाणा हा रटाळलेला नाही. गृहप्रवेश साठी असं उखाणा द्या तुमचं. गृहप्रवेशचं हे. यमुनेच्या तेरी कृष्ण वाजवतो बासरी. यमुनेच्या तेरी कृष्ण वाजवतो बासरी. विठ्ठलरावांच्या बरोबर सुखी आहे सासरी. आता मामांची बारी. घर बांधताना लागले वीट आणि सिमेंट आणि विश्वास. माझ्या प्रत्येक स्वप्नामागे उभी आहे वैशाली माझी खास. अरे वा वा. हाँ. चलती गाड़ी उड़ती धूल. वैशाली के हाथ में गुलाब का फूल. बघता झालो मी सायको. हिरा बघता बघता झालो मी सायको. टिमटिम माझी बायको. आता स्पॉटी करून आली. आता बोल. शूटिंग करायला. संडासच्या पायरीवर तांब्या ठेवते वाकून. संडासच्या पायरीवर तांब्या ठेवते वाकून. आणि पाठ करून घेते उचलून. एक लेंडूक एक नाही 2. कोणी टाळ्या नाही वाजवल्या बिचारीसाठी. प्लीज टाळ्या वाजवा. ते म्हणतात मून. चंद्राला इंग्लिश इंग्लिश मध्ये म्हणतात मून. मंत्रांचं नाव घेते मी पाटलांची. बापरे. ते बाईकने बोला बोला मावशी. नाव की मी ऐक करतो गोपन. काय करायचं. मावशी किती क्यूट असतायत. इकडे वा. मी ऐक नाव सांगू काय? सांगितलंच नाही गं. सांगी म्हणती. इकडे नाही बोल असं बोल. कणकण कुदळी मनमन माती उतरल्या भिंती चितरले काम तई तगाची विशिवगाची सून कुणाची सासू ससऱ्यांची
लेक कुणाची आई वडिलांची होणार मी आणि टिमटिमरावांची. बापरे बाप, मस्त टाळ्या वाजवा. अनेकदा नको नको, मावशी राहिल्या. हे एवढं भारी लई नाव टिमटिम राव. टिमटिमराव. मग आता कुठनं राहणार? आई म्हणते मी. हा बोला. शिकून ये म्हणे. हा, शिकू पाहिजे. हा, मन अलीकडे अमेरिका पलीकडे अमेरिका. मी आव कुमारिका, मला नाव घे म्हणू नका. माझ्या कमीच राहिला आता. तुम्ही म्हणता ना. बोला. आणि काय म्हणतेस? माझा टोन नाही. तुम्ही मावशीला बोलू द्या थांबा. हा बोला. इकडे गणपत गल्ली ते रामदेव गल्लीपर्यंत लावल्या ट्यूबलाईट. आता फार उत्तमरावांचं नाव होतं, फार उशीर झाला, आता सगळ्यांना गुड नाईट. जबरदस्त. सर्च कर जरा सांग. चीटिंग चालली आहे यांची. आणि एका लावला खेळा. मला लेंडूची पण ऍक्शन हा बोल. हॅलो. कपाळी लावला टिळा, गळ्यात घातल्या माळा, येता जाता टिमटिमराव मरतात नुसता डोळा. हे टाळ्या वाजवा सगळ्यांनी. वा. आता ज्योती, असं कसं सगळ्यांना फोर्स करून असं नाही करायचं. शोधा ना काहीतरी. अरे लसूण मेले मला फसवलं. हे टाळ्या वाजवा. तेवढंच येतं मला. हे बोल. गायरेवर बसला कोंबडा टिमटिमराव शेंबडा. काय काय गायरेवर बसला गाडीवर बसला होता कोंबडा. कोंबडा टिमटिमराव शेंबडा. वन्स मोर. करा आवाज आला. ठीक आहे. गायरेवर बसला होता कोंबडा टिमटिमराव शेंबडा. वा वा वा. मी तेच घेणार होती की त्यावर ठेवली परात, त्यात ठेवले गहू, लग्नच नाही झालं तर नाव कसं घेऊ. वा वा वा. पाहे आणि येतात बादे. नाही ते. येता जाता राव मला वाटून पाहे, टिमटिमरावाचं नाव घेते. स्वामी म्हणतात भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बापरे बाप, एवढी वा वा तिची मस्त. शादी करून टाका, ती रेडी आहे. सगळे पाठ झाले, तिची शादी करून टाका तुम्ही, है ना मामा. ओके. घ्या तुम्हाला पण घेऊया. कहते अंताक्षरी लेके ग्रुप का नाम हो. मग वरून तर तेच गाणं असतं ज्याच्या अंताक्षरी सुरू होते. मैया यशोदा यासिका कन्हैया पंग मेरे में संग मुझे करता है, संग मेरे लड़ता है. राम जी की कृपा से मैं बची, राम जी की कृपा से. आमची टीम मावशी बोला काय सर ना. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा सारे जहां से अच्छा. ये गुलसितां सकी, ये गुलसिता हमारा हमारा सारे जहां से अच्छा. अच्छा छ ना. छोड़ दो चल जमाना क्या करेगा. ये तो मत वाले ही ना ते. पुढे काय मला येत गीत गाता चल ओ साथी, गुनगुनाता चल ओ साथी चल. मेरे संग संग साथ चल. लेके हाथों में हाथ चल. गोविंदाचं गाणं चल. गोविंदाचं गाणं आहे बघ. ल वाटला म्हणावं का मग त्याशिवाय लावलंय.
जो कैसे बन के लेगा वो, चुरा के मेरी जान लेगा वो। हाँ, जोड़ी क्या बनाई भैया और भाभी को, बधाई हो बधाई। से बड़ी है जग में दिल से दिल की सजा मुझी, इतनी शक्ति हमें दे दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना। तुम्ही से कर बेटे तसं नव्हतं ते तिची तिची वारे लेने आ गया, आप लेने आ गया के गला सुना गया। ठुमक ठुमक जानी है माये दिलाल, ठुमक ठुमक जानी है माये। आजी होतील तेव्हा दिसेल. हॅपी न्यू इयर, बोला गणपती बाप्पा मोरया, मोरया. जबर गच्चीच नाही आहे आमची. बस आता काय कुत्रीला पण पाणी देता? आय्या पडलं. तिला पण पाणी देते खरं? नको तुझं उष्ट. तू आमचं उष्ट खाते का? तुम्ही नाही पीत? मामांच्या शेतातले नारळ, एवढासाच नारळ आहे. केवढा गोड आहे. झालं तुझं पिऊन? क्या हो गया? काय नाही, छान वाटतंय मस्त थंड थंड. आहे वाटतं त्याच्यामध्ये. तो खाएगी क्या तू? हाँ, थोड़ी एनर्जी तरी येईल. अभी भी आपको ठीक नहीं लग रहा है क्या? बरं तर वाटतंय, मग वीकनेस असतोच ना. आहे का? वाटलंच मला. ते पीठ फोडलं पाणी होतं यात अजून थोडं असणार. मग तेवढं तू स्ट्रॉनी, हा ना, तू स्ट्रॉनी बरोबर हे नाही केलंस. हा, बघू मला ये का आहे, आहे. बरीच आहे. याच्यात पण आहे वाटतं. किती वाजलेत आता? 4:45. आता 4:45 वाजलेत. शेतात जातोय मामांच्या. आज आमचा लास्ट दिवस आहे इकडचा. आजच आम्ही घरी जायला बसमध्ये बसू. किती वाजता? 8:15. 8:15 त्याच्या वाजता. आधीच निघावं लागेल ना थोडं. चालतच जाऊया. चालतच जाऊया. मग जवळच आहे. मामांच्या टेरेसवरून पण शेत दिसतं मामांचं. मला दाखवलं त्या दिवशी किशन मामाने. पण आता ते तसं मधल्या रस्त्यातून नाही जाऊ शकत कारण दुसऱ्या लोकांची शेत आहे. मामाने येऊ दे. दुसऱ्या लोकांची शेत आहेत.
मग आपल्याला सरळ असं फिरून असं जावं लागेल. ठीक आणि आहे. ह्याच्या मागे शेत आहे. आता जातात नाही चल तू हळू आहे का आता तर बोल काय करताय त्यांनी. शेतात घेऊन जा. नुसती मामाच्या किती मागेच cute आहे. लागलेली असते. म्हशी आल्या रस्ता. मस्त वाटत ना, कुठे चालली? फॅमिली वाटत पूर्ण. हा तेच बना 3 जण. खूप सारे नारळाचे झाडे दिसत नाही का बरं. पुढून वळला तर येईल ना. हा हे बघ, हा जी एकदम लाईन आहे नारळाच्या झाडाची. समोरच सरळ. हुशारी गंगी शिकेल पण वैदेही पण हुशारच आहे. शिकवणारा माणूस चांगला पाहिजे. मामा शिकवतील ना स्कूटी चालवायला. काय नाहीये, झाड आहेत. सगळ्यात घाबरायचं नसतं. माझ्या पायाला पडवलं. माझ्या पण पडवलं. पायात बघत जावा, रस्ता सरळ आहे तिथून जावा, गचळीतून जाऊ नका. आता पूर्ण खूपच ऊन आहे. थोडंसं चालायचं आहे, तिथे समोरच आहे. मम्मीला घ्यायला गेले. शहर के बच्चों को डर नहीं लगेगा तो किसे लगेगा. शेतात आल्यावरती एक वेगळंच वाटतं. पण मी पाहिलं होतं काहीतरी. साप पाहिलेलं. हे गप नाव नाही घ्यायचं. नाही नाही, तसं नाव घेतल्यावरती थोडी ना येणार आहेत. घाबरायचं काय आहे ह्याच्यामध्ये, पॉझिटिव्ह राहायचं. पूर्ण फाटली वाटते याची. हा ऍक्च्युली काय ते काय आता जाऊ दे आता. हा ठीक आहे ठीक आहे. चांगलं बोल ना पागल. विषय बंद. काय इथे मला सांगते एवढी काय घाबरते. ते पळण्यासारखा पण रस्ता नाहीये. पॉझिटिव्ह विचार करायचं, नाही चालेल तर मग काय करायचं आपल्याला. नाहीच आहे ना. हा मग उगाच काहीतरी नकारात्मक. ठीक आहे, तू मुंगीला पण घाबरणारी मुलगी. तू मुंगीला कोण घाबरत. मला ज्ञान देते. मुंगीला कोण नाही घाबरत. हा का, ठीक है. हाँ ठीकच आहे ना मग. ज्यादा आगे तो नहीं आ गए. मला पण तेच वाटतं. नहीं 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 आए. वो देखना नारळ हे असं वाढलंय साईड साईडचं म्हणून काय काहीच समजत दिसत नाही. नाहीये ना आजूबाजूचं. ते देख नारळाची झाडं तिथे. नारळाची झाडं दिसत आहेत ते बघ. तिथे जायचंय. अरे बापरे, खट किती आहेत? 3 आहेत. चिमणीचेच असतात ना. हा चिमणीचेच आहेत वाटतं घर. ते आतून जातात अशा. हा. कुठे आता इथून अशा जातात आतमध्ये. मस्त. मोहरी मला काल त्या दिवशी कार्तिक सांगत होता मोहरी किंवा मसूर किंवा असं अशापैकी काहीतरी. घाबरत घाबरत आम्ही फायनली पोचलो. गाडीचा आवाज येतोय. परत मामा मम्मीला घेऊन आले. नशीब आले, तसं पण भीती वाटतच होती. बापरे, एकदम आतपर्यंत. चल जाऊया. बापरे, नाही अरे नाही माहिती. नाही 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 नाही. तुमचं शेत आणि ती काय माहिती देणार. किती चिकू लागलेत बघा. आमच्या मामाने काय केलंय असं की एवढे चिकू लागले. मामाना विचारा. आमची झाडं चिकवाची कधी लावलेली. झाली आता 15-20 वर्ष झाली. छोटी छोटी होती तेव्हा लावलो. मग किती वर्षांनी चिकू आले. 7-8 वर्षांनी चालू झाली. मग आता तुम्ही यांना काय खत टाकता. खत टाकतो, पाणी पाजवतो, परत रोपण करायची त्याला. ऑल सीझन चिकू येतात. वर्षाला 2 सीझन येतात. थंडी आणि गरमी. मे मध्ये आता मार्च एप्रिलमध्ये एकदा येत आहे आणि नोव्हेंबरमध्ये एकदा येत आहे. अच्छा. नोव्हेंबरमध्ये. मग अजून तुम्ही एकदा पण काढलं नाहीये. एकदा काढले, देऊन टाकलो मी सगळे. आता अच्छा, मग हे आता परत आलेत. परत आले तर आता मार्च पर्यंत काढून खाली करतात सगळं.
मग मे मध्ये येतात. मे मध्ये येतात. पावसाळ्यामध्ये चिकू नसतात. पावसाळ्यामध्ये नाही, मे मध्ये नाही ग. मे मध्ये आल्यानंतर जून मध्ये काढायचं येतात. अच्छा. अच्छा. हे नोव्हेंबर मध्ये काढायचं. पण नोव्हेंबर संपलं की नाही मार्च एप्रिल मध्ये एकदा काढायचं. तर हे मार्च एप्रिलला काढायचं. अच्छा, आता हे काढायचे वाले नाही नाही. नाही, हे मोठे एवढे दिवस झाल्यावरती राहतात काढणार झाडावर? ना. 2 वेळा येतात नाही, हा. टप्पे टप्पे येत ते. म्हणजे मोठे मोठे दिसतात ते पण नाही काढू शकत. मोठे मोठे काढायचे की. ठीक आहे. होय, आता सकाळी काढून नेलो की. अजून मोठे मोठे कसलं कसलं झाड लावलंय तुम्ही? पेरूचं आहे, बघू पेरूचं दाखव. तिकडे पुढं आहे पेरूचं आणि आहे. परत नारळची किती झाडे लावली? नारळाची टोटल 100 आहेत. मग किती नारळ येतात तुम्हाला? नारळ आता आम्हाला 27-28 झाडं आलेत. म्हणजे वर्षामध्ये 2दा काढायचं ते पण. आणि ही खराब झाले ह्यांचं तुम्ही काय केलं नाही? वीज पडून खराब झाले. वीज झाली की नुकसान झालं, ते काय करायचं आता. मग ते काढून तिथे दुसरं नाही लावू शकत? आता काढायला पाहिजे. हे पण चिकूचं पण खराब झालं. काय झालं काय समजेना. कुठलं हे? हे पूर्ण बापरे, गेलं. वीज नाही तेव्हा ते असंच सुकलं. आत्ता बाजूला ह्या वर्षी बाजूला खूप चिकू येत होते ना ह्याच्यामध्ये. त्यावर पण चिकू दिसतायत पण खराब झालेले खराब झाले झाडे ते आता. नाही. आता ते कट करून काढायला पाहिजे. बापरे, परत ही 3 झाडं बाजली. ते पण तुमचंच ना चिकूचं? नारळाची 3 झाडं बाजली. इकडची बी इकडची बी. ठीक आहे, 1 2 3 बाजली. हे काय याचं हेच गेलंय हे बघ. पूर्ण आता हे तिन्ही पण वरून पडले. उडाले. आता ते cut ना करतो. हा बाकी या नारळाचं. नारळाच्या झाडांना बघ कसे नारळ लागलेत. मस्त. अरे बळ्या बळ्या हे कोणाचं चल. हे कोणाचं आहे? लक्ष्मण मामा. बापरे, परत बावडी हा विहीर. आवडी विहीर समजतं. विहीर म्हणतो त्याला. शेवाळ पकडलंय. पेरू नाही आहेत ना आता? पेरू आता लागत देत. आता पाऊस. खूप मोठे आहे. ते ह्याचं खूपच मस्त आहे. हे 2 खराब झाले झाड त्यांचे नारळचे. नाही 3. सगळीकडे नारळाचेच झाड आहेत. बोला परत एकदा. जास्वंदीचं. हा. वास घ्या ना. ओवाच आहे हा. हे ग ओवा नाही ती गांधार. गांधर ती. हे काय ही झाड हे काय गांधारी. म्हणजे काय? ग्रांत आहे. मग ह्याला ओव्यासारखा वास कसा काय येतोय? कडू असतं ते. हे झेंडू पण आहे ज्योती. परत तिकडे चंदनाचं झाड आहे. बापरे, अबोली पण मस्त आले झेंडू. ती बघ तेवढा लांब. क्लीन आहे रस्ता. थोडस खराब झालंय केळीचं झाड. मुंग्यात की पूर्ण भरलंय मुंग्यांनी. बोला काय बोला. ते लाल लाल मुंग्या. अय्या, लाल मुंग्या सावतात. हे ज्योती तुझ्या पायात पण आहेत. आहेत का? पायावर चढेल हा. त्या बापरे, किती आहेत. मागे वा. चल बाबा. मोहर आला आता एप्रिल मे मध्ये. आंबे मस्त आहे. मामा आता नारळ काढणार आहेत. एकदम प्रो स्टाईल मध्ये. बापरे, लांबच उभं राहावं लागेल वाटतं. थांब इथेच. मागेच राहा काहीतरी. बापरे, बापरे. नाही वाटत, नाही फुटले. एक अडकला वाटतं. कुठे फुटलं फुटलं? त्या अरे अरे अरे, आता छोटा एक मिळाला. कसं आहे ना, क्यूट. हो, खराब झालाय वाटतं. पण दिसायला क्यूट आहे. क्युटी पाय.
स्ट्रॉ आहे बघ त्यात. बघ मम्मी त्याच्यामध्ये स्ट्रॉ आहे का? स्ट्रॉ आहे बघ पिशवीत. बस मध्ये सुसू येईल एवढं नारळ पाणी पिलं तर बस आता. या पी तू थोडं दोन्ही. अजून एक मामा आले. ते नारळ काढायला आले? नाही त्यांचा. अच्छा, ते हे घ्यायला आलेत. छान आहे. सकाळपासून हा माझा तिसरा माझा पण तिसराच आहे. पूर्ण स्किन ग्लोईंग करून घरी जायचं आता. घरी गेल्यावर 70-80 रुपये एक नारळ इथे फुकट मध्ये मामा देतात तरी जीवावर येतं. पाडवा. हा घे हळू. हळू. मेहनत आहे. ती बॅलन्स जातोय. पडते एकदा नाही पडत आहे. दमले मामा. अरे बापरे. 1 2 3. बापरे. अजून एकदा हे करावं लागेल वाटतं. 1 पडतच नाही तो. तोच नारळ पडत नाही. किती वेळ झालाय. अरे बापरे पडला एकदाचा. तुला एक देतो हे बघ सस्टेनेबल स्पून. जातो अजून एक तुकडा. मलाई आहे ना. बापरे. आता जेवण आलं जस्ट आणि सगळं चिवडा लाडू केळी पाणी मलाई सगळंच एक साथ. 300 रुपये बाटली देणार गरमागरम जेवायचं. तर मी शिळं जेवतो. हा मी शिळं कोण जेवणार. मी पहिले पण शिळत होतो बघा. डाळ नाही तर काय गरम करतो आणि जेवतो. दूध गरम करतो. काहीतरी गरम पाहिजे. सगळ्यात थंड उपयोग नाही. कोंडा जून झाला की नाही कोंडा सुटतो याचा. हा मग आता याचं सुटत नाहीये. अगं कवळा आहे ते अजून. हे बघ हिरवा आहे. अच्छा तांबूस होते ते.
मग काढायचं त्याला. अच्छा ते कुठंतरी मी बघूया मग आहे काय खाली. बघा परफेक्ट दाखवतो. म्हणजे तुम्ही मोठं बघून नाही काढत, ते तांबूस मोठं झालं नाही की नाही त्याचं, बघून काढता. त्याचा काय संबंध नाही त्याला. हा ते झालंय बघ, कुठलं ते आहे बघ दोन. ते हे वाला हा वरच वरच ते काय एकदम वर आहे ते. हे हा ते नाही दिसणार. हम्म. हा बघ इकडे इकडे आलो आलो. हे बघ असं झालं पाहिजे. हे बघ हा हे हिरवं हा नाही दिसत. जून झालं बघ. हम्म. कळलं? कळलं. हे बघ असं कोंडाच आला पाहिजे. चीक आलं याच्यातून ना. हम्म. हा आणि काय? पण अजून पण हे घट्टच आहे. अगं घट्ट ते झाडावर त्याला पिकत नाही ते. हा त्याला आला पाहिजे. लांब जा. त्या झाडावर पिकतं ते. आणि इथं काढतो बघ कसं आता मी. थांबा मी हे बघ पक्षी खातात बघ कसं. इकडे बघा आलो. हे बघ, असं खातात पिकलं तर. हे आहे बघ बाळा उद्यापर्यंत पिकलंच बघ हे. मी असं दुसऱ्याने खाल्लेलं चालतं. हे छाटून टाकायचं. छाटून. उगाळ खातो का? अच्छा आणि कुठं मोठं आहे? हा इथे आहे बाई याच्या इकडे. हम्म. इथे आहे बघ मस्त. हे बघ हा हो. बापरे कॅच पण वा 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 वा. एकदम खतरनाक. हे बघ हम्म. त्याला म्हणतात परफेक्ट बघ हे. सरक जरा साईडला. हे बघ हम्म. असं जुन व्हायला पाहिजे ते. हा मग काढायचं त्याला. लाल भडक दिसतायत. हा एकदम रेड दिसत आहेत. हा माझी व्हिडिओ काढ ना. हळू हळू. हा त्यात वगैरे फिरून मस्त मजा केली. गावचं बसवानकुर्चीचं मंदिरात जाऊन नारळ वगैरे ठेवून पाया पडलो. आता घरी जातोय. वैदेही पण भेटली आम्हाला, स्कूलमधून आली. वैदेहीने ते काय फ्रेंडकडे जाऊन काय घेतलं ते प्रिंट घेतली. आता घरी जातोय. प्रिंट आउट. तिला अभ्यास दिला आज भरपूर. घर जाने का मन नहीं कर रहा है अभी इतने दिन रहने के बाद. जाऊ नये का मग? जाऊ नका. अरे यार जाना पडेल. जावं तर लागेलच. येऊ नेक्स्ट टाइम परत. लवकर या. हा येतो.
अभिनंदन. अभिनंदन. थँक्यू. रेडी फोटो पण झाले. द्या द्या. चला ये कुर्ता पेडा. तुमच्यासाठीच खास. हा अरे राहिले ना. गौरीला गौरीला एक गौरी नाही केली आता. काय मज्जा आली. कोल्ड पण जायचं पण पाहिजे होतं. हा तेवढंच एक राहिलं आपलं, बाकी सगळं झालं. मस्त वाटतं ना. पेड़ा मिल गया. पेड़ा मिला कि नहीं? इतनी लेट क्यों आई तू? मेरा कल गैदरिंग है और मैं सब डेकोरेशन करके आई. अभी मुझे ऐसा क्यों लग रहा है कि तू रोएगी? मेरे को फील हो रहा है. अरे वी विल मिस यू. ठीक है, रो दे. तू येतेस ना. वैदे. हा मी घेतो तो. तुला कसं उचलेल ग बाई. बस स्टँडला सोडून हा केसाठीच की मी येतो की आता पाठवून. ये ना. हा बाय बाय. याला